नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडसोबत टोटल 5 कंपनीबद्दल बोलणार आहोत, ज्यांनी डिव्हिडंड, स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. तर सगळ्यात पहिले बोलूया गारमेंट मंत्रा लाईफस्टाईल लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे ₹6.65 आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 66.76 करोड रुपये आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 9.22 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 3.78 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 34.07%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 1:1च्या रेशोमध्ये बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. म्हणजे एका शेअरवर एक बोनस शेअर मिळेल, म्हणजे एका शेअरचे 2 शेअर होऊन जाईल, तसेच 10 शेअरचे 20 शेअर होऊन जाईल. चला आता बोलूया इलेकॉन इंजिनिअरिंग कंपनी लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 1,306.80 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 14,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 1,409 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 626.60 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 106.35%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 1:2च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला आहे. म्हणजे एका शेअरचे 2 शेअर होऊन जाईल, तसेच 10 शेअरचे 20 शेअर होऊन जाईल आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट ठेवली आहे 19 जुलै 2024. चला आता बोलूया डी-लिंक इंडिया लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 531.85 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 2,000 करोड रुपये आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 571.85 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 255.10 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 103.07%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 8 रुपयाचा फायनल डिव्हिडंड आणि 5 रुपयाचा स्पेशल डिव्हिडंड असा टोटल 13 रुपयाचा डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने एक्स डेट ठेवली आहे 12 जुलै 2024. चला आता बोलूया NBCC इंडिया लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 190.80 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 34,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 197 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 39.60 रुपये आणि NBCC इंडिया लिमिटेडने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 364.23%चे रिटर्न दिले आहे आणि NBCC इंडिया लिमिटेडने 0.63 रुपीज म्हणजे 63 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. चला आता बोलूया इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 202.50 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 2 लाख करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 206 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 32.35 रुपये आणि इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 514.57%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 0.70 रुपीज म्हणजे 70 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे.
तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आता भेटूया संध्याकाळी 7 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.